लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे। निकालांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी 23 मेला शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली। गुरुवारी बाजाराची सुरुवात सपाट झाली, पण दिवस जसजसा पुढे सरत गेला तसतसे दोन्ही निर्देशांकांनी वेगाने आगेकूच केली। या दरम्यान निफ्टीने इतिहास रचला आणि सर्वकालीन उच्चांक गाठला। इंट्राडे दरम्यान निफ्टीने 22,806.20 अंकांवर उडी घेतली, तर काही वेळाने निफ्टी 228.45 अंकांची झेप घेऊन 22,826.25 अंकांवर पोहोचला। गेल्या 3 दिवसापासून शेअर बाजारात मंदी होती, मात्र गुरुवारी पुन्हा एकदा बाजारात तेजी आली। संथ सुरुवातीनंतर अचानक मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत जोरदार वाढ नोंदवली गेली। चौथ्या तिमाहीत शानदार निकाल आणि आरबीआयच्या सरकारला विक्रमी लाभांश बाजारातील तेजी मागील मुख्य कारण मानले जात आहे। याशिवाय दुसरीकडे एका अमेरिकन तज्ज्ञानेही मोदी सरकारला भारतात मोठे बहुमत मिळेल असा दावा केला आणि विद्यमान सरकारही आपल्या विजयाबद्दल आश्वस्त आहे। दरम्यान सकाळच्या सत्रात निफ्टीची 22,614 अंकांवर ओपनिंग झाली आणि काही वेळातच 22,800 अंकांची पातळी त्याने ओलांडली। बुधवारी शेवटच्या सत्रात निफ्टी 22,597.80 अंकांवर बंद झाला, तर सेन्सेक्सने गुरुवारच्या सत्रात 74,991.08 अंकांवर मजल मारली। निर्देशांकात सूचीबद्ध 30 पैकी 27 स्टॉक्समध्ये तेजीचा कल दिसला। ॲक्सिस बँकेने सुमारे 4% झेप घेतली। दुसरीकडे निफ्टी 50 मध्ये अदानी एंटरप्राइजेसच्या शेअरमध्ये सर्वाधिक 5% तेजी दिसली। त्यानंतर ॲक्सिस बँक आणि L&T कंपनीच्या समभागांमध्ये सुमारे 3% वाढ झाली, तर मिडकॅप विभागात रेल्वे स्टॉकनी पुन्हा वर्चस्व गाजवले। RVNLच्या शेअर्समध्ये 8% वाढ दिसली, तर IRFCच्या शेअर्समध्ये 7% वाढ झाली। भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI दरवर्षी केंद्र सरकारला लाभांश देते। यावेळी 2.11 लाख कोटी रुपयांचा लाभांश घोषित केला, जो सरकारच्या अंदाजापेक्षा मोठा आहे। आतापर्यंत इतका मोठा लाभांश रिझर्व्ह बँकेने भारत सरकारला दिला नव्हता। या लाभांशाच्या मदतीने सरकारची वित्तीय तूट कमी होईल, जे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।